सूरज की किरणें, तारों की बहार, चांद की चांदनी, अपनों का प्यार। मुबारक हो आपको ईद का त्योहार। सभी नागरिकों को रमजान ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक माजी नगर सेवक तथा भावी नगर सेवक शेख याकूब भाई इनकी जानिब से तमाम लोगों को ईद उल फित्र की पुरखुलूस मुबारक। कद ऊंचा नहीं होता एड़ियां उठाने से, कद ऊंचा नहीं होता एड़ियां उठाने से, बुलंदियां तो मिलती है सर झुकाने से। इरफान भैया मित्र मंडल की ओर से ईद उल फित्र की तमाम नागरिकों को हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक हाजी मोहम्मद इमरान रूबी। खुदा भी अपने रहमतों की इस पर बरसात करता है जो जरूरतमंद की मदद के लिए आगे बढ़ता है। लोकशाही सेवा संगठन की ओर से रमजान की शुभकामनाएं। शुभेच्छुक अतीकुर रहमान, कांग्रेस ज्येष्ठ नेता, संस्थापक अध्यक्ष, लोकशाही सेवा संगठन परभणी। 9 अप्रैल 2024 को परभणी जिले के पेड़गांव यहाँ पर पेड़गांव निधि बैंक लिमिटेड का भव्य शुभारंभ किया गया। पेड़गांव निधि बैंक लिमिटेड का उद्घाटन श्री 1007 आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज अध्यक्ष त्रिमूर्ति हनुमान मंदिर यशवाड़ी संस्थान श्री पंडित गुरु आश्रम कोला इनके शुभ हाथों से किया गया। आए हुए मेहमानों को हार शाल नारल देकर सम्मान किया। उस वक्त वहां पर प्रेरणा शमशेर वरपुड़कर, भावी खासदार गोविंद देशमुख, इन्हीं के साथ भारी संख्या में पेड़गांव के सभी समाज के लोग आकर गुलदस्ता देकर मुबारकबाद भी देते नजर आ रहे। आप इस वीडियो में नजारा देख सकते। उसी के साथ माची खासदार बंडू जाधव, शिवसेना उद्धव गट के आमदार डॉक्टर राहुल पाटिल, साथ ही भारी संख्या में शिवसेना के पदाधिकारी कार्यकर्ता नजर आए। लोग सुरेश नाना देशमुख, अध्यक्ष पेड़गांव निधि बैंक लिमिटेड, उपाध्यक्ष रूपाली सुहास देशमुख, सचिव पेड़गांव निधि बैंक लिमिटेड सुहास सुरेशराव देशमुख, पंडित भगवानराव देशमुख, संचालक अब्दुल हाफिज अब्दुल हमीद, किरण प्रकाशराव देशमुख, विश्वंभर सूर्यकांतराव देशमुख, ज्ञानेश्वर सोपनराव देशमुख, गंगाधर नोमीनाथराव ढोके, जीवन मधुकरराव देशमुख, रेणुकादास भानुदासराव सराफ, गजानन अरुण कुमार डांगे, ज्ञानेश्वर मानिकराव असावरे। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो जल्द करें। लाइक शेयर कमेंट जरूर करें। एडिटर सैयद अयूब, संवाददाता शेख इकराम, शहर प्रतिनिधि मुन्ना कुरैशी इनके साथ। बैंक लिमिटेडचे पेड़गाव निधी बैंक लिमिटेड पेड़गाव चे सध्या निधी बँकचे सचिव आमचे स्नेही सुहास भैया देशमुख यांना मी त्यांच्या या नवीन क्षेत्रामध्ये त्यांनी आज पाऊल टाकले त्या ह्या गुढीपाडव्याच्या निमित्त मी त्यांच्या या बँकेला खूप खूप शुभेच्छा देते। निश्चितच या बँकेच्या माध्यमातून अनेक होतकरू लोकांना कर्जप्राप्ती हो आणि विशेष करून आमच्या वहिनी रुपाली वहिनी यांना देखील महिलांसाठी या बँकेतून महिला ज्या बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छितात अशा महिलांना देखील आपण या बँकेच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्धीसाठी कर्ज उपलब्ध करून निश्चित तुम्ही द्याल आणि कुठेतरी महिला सक्षमीकरणासाठी या बँकेच्या माध्यमातून मदत होईल अशी मी सदिच्छा व्यक्त करते व तुमच्या सर्व कुटुंबालाच खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। पेड़गाव येथे आमच्या पेड़गाव निधी बँक लिमिटेडचं उद्घाटन आज पार पडलेलं आहे। यशवाडी येथील यशवाडी संस्थानचे अध्यक्ष शिवेंद्र महाराज यांच्या हस्ते व आदरणीय पाथरी मतदारसंघाचे आमदार आदरणीय वरपुड़कर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। तसेच आज या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन प्रसंगी परभणीचे खासदार आदरणीय बंडू जाधव साहेब, तसेच परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष संचालिका प्रेरणाताई वरपुड़कर या सर्व उपस्थित होत्या। आम्ही या पेड़गावमध्ये एक शेतकऱ्यांसाठी ही एक बँक चालू केलेली आहे ज्या माध्यमातून विविध प्रकारचे कर्ज आणि आकर्षक आम्ही ठेवीवरचे व्याजदर आकर्षक पद्धतीने देणार आहोत। तर शेतकरी आणि सर्व व्यापारी बांधवांनी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। पेड़गाव नगरीमध्ये आज निधी बँकेची स्थापना झालेली आहे। आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही नवीन निधी बँक ही सुहास देशमुख यांच्या माध्यमातून परिसरांच्या शेतकऱ्यांची शेतमजुरांची सेवा व्हावी या दृष्टिकोनातून आणि आपल्या ठेवी सुरक्षित राहावी आणि आपल्या घरची बँक असावी यासाठी या बँकेची जी निर्मिती झालेली आहे, स्थापना झालेली आहे। आपण पाहिलं असेल अतिशय सुंदर अशी वास्तू या निमित्तानं या पेड़गावमध्ये निर्माण झालेली आहे आणि या माध्यमातून चांगल्या प्रकारची व्यवस्था होईल। शेवटी
गावामध्ये एखादी बँक असेल, आपली हक्काची बँक असेल, तर अर्ध्या रात्री सुद्धा शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या 5-50 हजाराच्या, तर त्या कशा प्रकारे सॉल्व्ह होतील. शेवटी राष्ट्रीय बँकेमध्ये अनेक कागदपत्र मागितली जातात. तर अशा प्रकारच्या पतसंस्था विश्वासावर चालल्या जातात आणि खऱ्या अर्थानं मायक्रो फायनान्सिंग ज्याला म्हणलं जातं की शेवटच्या माणसापर्यंत फायनान्स पोहोचला पाहिजे, तर अशा प्रकारची संस्था स्थापन झालेली आहे. माझे यांना सगळ्यांना, या टीमला खूप खूप लक्षाच्या शुभेच्छा देतो आणि आमचं सगळ्यांचं यांना सहकार्य राहील. हर तरफ फिजा मसरत की शादमानी में भी दिल खो जाए. कर रहे हैं यही दुआ या रब कि ईद सबकी हसीन हो जाए. सभी शहर एवं जिला वासियों को रमजान ईद की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक अरविंद काका देशमुख, पूर्व सभापति एवं भावी नगर सेवक, देशमुख गली परभनी. सभी नागरिकों को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक साजिद अंसारी, युवा नेता एवं भावी नगर सेवक, मोमिन मोहल्ला परभनी.